सो गाइस हे बघा आणलेला आहे आपला माल सगळं इथे. आता याला मस्तपैकी आपण अनबॉक्स करूया. आज महाराजांमुळे आपण एवढे आनंदी आहोत. आणि काय आपलं रिसॉर्टचं लुक तर एकदम जबरदस्त दिसतोय. दिवाळीचं डेकोरेशन सर्व मंदिर, आपलं रिसॉर्टची लाइटिंग एकदम जबरदस्त वाटतं, एकदम जबरदस्त. तर गाईज फायनली आपला किल्ल्यावरती मावळे पण सगळे आले आहेत. आणि इकडे सगळं आपलं प्राणी संग्रहालय आहे. इकडे वाघ आहे, हत्ती आहे, बैल, उंट. आणि गाईज थोडं इथे आम्ही डेकोरेशन टाईप केलं. इथे ही आपली नागिण. हे बघा आपल्या ह्या रिसॉर्टवरच्या पंट्यांची पूजा करते आई. आणि हे बघा हे आपले महाराज. आता हे थोड्या वेळाने आपल्या किल्ल्यावर निघू आपण. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत करून तुमचं एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि मंडळी काल आपण रात्री आपण किल्ला बनवत होतो. आज मस्तपैकी किल्ला काल रेडी होता. आज आपल्याला मस्त पेंट करायचं आहे किल्ल्याला. तर हे बघा मस्तपैकी आता आपला किल्ल्याचा लुक कसा येतोय बघा. काही माती सुकल्यावर एकदम छान असं वाटतोय. हे बघा आपली नागिन तोफ पण तिकडे बनवलेली आहे. आणि इथे मस्त अशा पायऱ्या कलर विलर केलेला आहे. आणि आता आपल्याला हे भिंत रंगवायची किल्ल्याची अशी काळ्या रंगाने. बाउंड्री लाईन वगैरे मस्त अशी त्याची केलेली आहे. आता ह्या पायऱ्या रंगवतो ह्या. आणि ते इकडचा एक एरिया आणि ह्या वरती एक एरिया तो एक रंगवायचा आहे. बाकी मस्तपैकी रेडी झालेला आहे किल्ला आपला. तर म्हणजे आपला किल्ला फायनली रेडी झाला आहे. बघू शकता फायनल लुक आपल्या किल्ल्याचा येतोय. तुम्ही काय हे बघा फायनल लुक आपल्या किल्ल्याचा एकदम खतरनाक आहे. आणि आता मावळे थोड्या वेळाने लावू ह्यांच्यावरती. महाराजांना वगैरे बसवू इथे. काहीच दिवाळीचे फटाके तर अजून आणलेत नाही मी. ते आता बघू आज संध्याकाळी किंवा मग काय करायचं ते करू. फटाके आणू किंवा नाही पण बघू आता काय ते होते ते. आईवर आहे सर्व. आई बोले आणा तर आणणार, नाही तर नाही आणू शकत. आणि गाईज मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरूनच गेलो की माझ्याकडून तुम्हाला सर्वांना हॅपी दिवाळी गाईज. कसं आहे मी सकाळी त्या किल्ल्याच्या भानामध्ये एवढं विसरलो ना की पूर्ण विसरून गेलो तुम्हाला बोलायला. हॅपी दिवाळी गाईज. सगळ्यांनी एकदम खुश राहा. माझ्याकडून किंवा देवाकडून सर्व ब्लेसिंग तुम्हाला येऊ दे. तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्हाला मिळू दे. सगळ्यांसोबत चांगलं होऊ दे. ही माझी देवाला प्रार्थना आहे तुमच्यासाठी. तर चला आता मी जास्त काय बोलत नाही, जातो डायरेक्ट खेळायला. आणि खेळून झाल्यावरती आपल्याला मस्त पंट्या वगैरे लावायचे. तर आज रात्री खूप मजा येणार आहे गाईज. आणि हे बघा गाईज इथून सर्व माती मी नेली आपल्या किल्ल्यासाठी. मस्त अशी लाल माती होती इथे. म्हणजे हे बघा आता आपले दिवाळीचे पंटे लावते आई. मस्त एकदम असे छानशा प्लेटमध्ये सजवलेले आहेत. तर एक एक करून पेटवतो आणि सर्वकडे लावतो मस्तपैकी. सो गाईज हे बघा आता आईने आपली छान अशी रांगोळी केली आहे. बघा किती छान वाटते बघायला रांगोळी. अशी बाजूला फुलं आणि आपल्या पंट्या पण सर्व लावून झाल्या तिकडे. आणि ह्या आपल्याला आता पूजा करून यांची रिसॉर्टवर लावायच्या ह्या पंट्या आपल्याला. बाकी आपल्या इथे तर लावले सर्वकडे पंट्या आपण. आणि तो बघा तो तिकडे परीला घाबरवतोय. तिकडे फटाके तिला आवडत नाही, तो फटाकेच फोडतोय तिकडे. भाई ओरड आहे तिकडे कोण ओरडते फटाके. भाई नालाय का एक नंबरचा. तू अंगो कर भाईला ना असा असा सिंग भाईला हे नको रे. नको नको तिकडे पण मारू दे फटाके. हो ती घाबरते ना. ताटाची रांगोळी पूजा करतात नाही का. हे बघा आपल्या ह्या रिसॉर्टवरच्या पंट्यांची पूजा करते आई. आणि हे बघा हे आपले महाराज. आता हे थोड्या वेळाने आपल्या किल्ल्यावर निघू आपण. आणि बघा मंदिराची इथली पण आपल्या मंदिराला पण मस्त सजवलंच ग. मंदिर पण गाईज मस्त सजलं एकदम छान असं वाटतं बघायला. सो गाईज आता फायनली आपले महाराज आले आहेत आपल्या किल्ल्यावर. त्यांना बसवतो विराजमान होतात आपले महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. थोडे पाठीमागे ठेव. थोडे मावळे वाजले बाजूला ना म्हणून बोलतो. तर गाईज हे बघा आपला किल्ला. जर नाईट लुक कसं वाटतं बघा गाईज एकदम मस्त असं. आता पंटी बिंटी लावलं तर अजूनच छान वाटेल.
त्याने तर मावळे आणलेले आहेत. So guys, हे बघ आपले सिंबा बाजूला रे, मध्ये मध्ये नुसता आला एक. ओपन करूया तर अनबॉक्स करूया. सैनिक. आणि आमच्याकडे पण काही पक्षी आहेत, म्हणजे काही म्हणजे असे आहेत प्राणी. हा आहे आपला वाघ, सिंह. हा एक महाराजांकडे सगळे प्राणी होते, वाघ वगैरे. वाघ, तर आमच्या तर हा प्राणी आहे, हा बघा. हा प्राणी काकी काकी हा काकी. हे बघा संत तुकाराम. हा भाजी मिळाली भाजी प्रभू देशपांडे. गाईज हे बघा भाजी बरोबर हल्ला केला. एकरीवाला घाबरला का तो? घाबरला तलवारच काढली ते डायरेक्ट. आणि हा एक आपला चतुर चालाक. आता आपले महाराष्ट्र राहते, तर महाराजांच्या बाजूला दोन हे नाही का आवडत जाईल मावळे. हे तुतारीवाले दोन ठेवूया बाजूला तुतारी, म्हणजे स्वागत करायला. पण अजून हा बस मस्त सोबत प्लेस करायला पाहिजे. अगं मला आयडिया नव्हती एवढे मावळे आहेत आपल्याकडे. आणि हे काय आहेत, हे कोण आहेत? ते पण बॅच. टाळवळे दोन ठेव, वेगळी टाळ त्यांची, एक रेड वाली एक. आणि त्याच्यात ना गवत टाक तिकडचं. नुसते असे होतं याच्यावर. बस भागाला इकडे ठेवू का असं ह्या साईडला? ए नाही, तो काय भागाचा एरिया असा राहील ना. मग असं नको, तिकडेच या साईडला तोंड करून ठेवू. तर गाईज फायनली आपला किल्ल्यावरती मावळे पण सगळे आले आहेत. बघू शकता आपल्या किल्ल्याचं मस्त एकदम लुक आलेला आहे. आणि इकडे सगळं आपलं प्राणी संग्रहालय आहे. इकडे वाघ आहे, हत्ती आहे, बैल, उंट. आपले महाराज बघा गाईज कसे मस्त एकदम विराजमान झालेत आपल्या किल्ल्यावर. आणि गाईज थोडं इथे आम्ही डेकोरेशन टाईप केलं. इथे ही आपली नागिण. आणि बघू शकता तुम्ही गाईज एकदम छान असं वाटतं आपला किल्ला. आणि इकडे आई रांगोळी काढते. अजून एक रांगोळी या क्षेत्राकडे आज वळलेली आहे. आणि काय आपलं रिसॉर्टचं लुक तर एकदम जबरदस्त दिसतोय. दिवाळीचं डेकोरेशन सर्व. हे बघा सर्वात पहिलं आपलं मंदिर एकदम झगमगतो इथे. हे बघा हा बघतो. हो पाठवतो. आणि हे बघा आपल्या वरची लाइटिंग मंदिराच्या वरची ना, आपल्या रिसॉर्टच्या वरची लाइटिंग ही सर्व एकदम छान अशी दिसते. आणि पुढे आपला हा कंदील आहे. हे बघा गाईज मंदिर, आपला रिसॉर्टची लाइटिंग एकदम जबरदस्त वाटते, एकदम जबरदस्त. आज महाराजांमुळे आपण एवढे आनंदी आहोत. खरंच खरंच रे बाबा. तर म्हणजे आम्ही चाललोय आता फायनली फटाके आणायला. त्याची आवडती गोष्ट. खुश किती झालाय बघा तो. जातो आता पटकन. थोडेफारच जास्त काढायचे नाही. पाऊस चक्र बसणार रे. मग काय घेणार आहे? बॉम्ब नाही, ते रोजवाले हे असतात ते. अच्छा, बंदूक. सो काय ते बघा आणलेला आहे आपला माल सगळं इथे. आता ह्याला मस्त आपण अनबॉक्स करूया. इथेच करू ना आपल्या पुढच्या डेकवर. रिसॉर्टवर आलो डायरेक्ट घेऊन फटाके. गाडी उतरलो, पिशवी घेतली आणि डायरेक्ट रिसॉर्टवर आलो. ते सगळ्यात पहिले हे बघा हे आहे, हे कंदील आहेत दोन छोटे. आणि हा एक आणलाय आपला, हा मोठा कंदील आहे. मोठा कंदील आणला आपल्या घरी लावायला. आपल्या रिसॉर्टवर तर लावूया. रिसॉर्टवर दाखव कंदील आपला. हे बघा, आणि हा आपल्या घरी लावायचा आहे. कर उलटा असं होतं ना काय माहिती. सो काय ते बघा आपले फटाके आणलेले आहेत सर्व. आता मी काढून आपल्या डेकवर ठेवलेत पूलच्या. तर बघा असे सर्व फटाके आहेत. इकडे 2-3 बॉम्बचे बॉक्स आहेत, 2 पावसाचे बॉक्स आहेत. आणि इथे सगळे आपले माळ आहेत. तिकडे 50ची माळ आहे, ही 100ची आहे. किंग जॉंगचे मॉम. हे बघा किंग जॉंग उंग. आणि हे बघा हे आमची एव्हेंजर्सचे स्काय शॉट आणलेत. हा एक आहे. अजून एक कुठे गेला? अजून एक होता ना, हा बघा हा एक आहे स्काय शॉट. आणि बाकी आपले नॉर्मल पाऊस चक्र वगैरे आहेत आपल्या गेस्टना खेळायला वगैरे. नाही त्यांना समज, आपण काय सांगायचं दुसरीकडनं कुठून तरी आवाज आला. समजेल पुढे तो किंग जॉंगचा किंग जॉंगला पुढे
ह्याला घे. अरे बरं सगळे त्यांना वाटतं आम्हाला सगळ्यांना फोडणारच होता. व्हाईट टायगर घे चल. आणि आहे बघ पार लीड झाला गं नाही तर फटका फेकून डायरेक्ट हातात हाताने उडवणार आहेस. लायटर घेऊन सो काही आम्ही आलो ते एक बरं केलं. आपला पिंजरा उघडा होता तो आता बंद करून घेतो आणि आपल्या एक्सपेरिमेंटला सुरुवात करतो. थोड्या वेळाने ह्या कोंबड्या मला वाटते जाम ओरडणार आहेत असं वाटतंय मला. रिक्स नको, कोंबड्यांचं सगळं चिकन होऊन जाईल, चिकन रोस्ट होऊन जाईल. तर हा चाललाय आता. या खपलाच तो आता, खपलाच तो आता. तुला आता टॉनिक आहे गाईज. बॉम्ब मध्ये ताकद तर आहे, व्हाईट टायगर मध्ये पॉवर तर आहे, पण आता समजेल आपला टायगर तर उठेल तिथून आणि याचा शिकार करून टाकेल. चल लाईट बीट ऑफ करून टाकू आता. तर गाईज अशा प्रकारे हा ब्लॉग इथे संपवतो मी. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आता उद्या ह्याची वाट लागणार आहे मला माहिती आहे. उद्या तुम्हाला समजेल आता ह्याची काय हालत होणार आहे ती. उद्याचा ब्लॉग जेव्हा आई बघेल तेव्हा समजेल काय होणार आहे. माझ्या अंगात कोणतरी आलेलं. तर मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.